शिंदेंच्या सेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या मेहुण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडलिक यांच्या विरोधात गोरेगावमध्ये हा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गोरेगावमधील मतमोजणी केंद्रात पंडलिकरांनी मोबाईल फोन ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। मतमोजणी कर्मचारी दिनेश गुरव यांच्या विरोधातही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। रवींद्र वायकर यांच्या मेहुण्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। खरं तर अनेक आरोप प्रत्यारोप होत होते, त्याचमध्येच आता रवींद्र वायकर यांच्या मेहुण्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचं समजतंय। निश्चित हा गुन्हा दाखल झालेला आहे। दोघांविरुद्ध हा गुन्हा गोरेगावचं वनराई पोलीस स्टेशन आहे, तिकडे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्राच्या एक ठराविक एरियाच्या पुढे म्हणजे जिथे मतमोजणी होते त्या काउंटिंग बूथवरती तुम्हाला मोबाईल किंवा अन्य कुठले इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस नेण्यास अनुमती नव्हती। अगदी तुमचे डिजिटल घड्याळ असेल तरी ते नेण्यास अनुमती नव्हती। मात्र या दोन व्यक्तींनी तिकडे मंगेश जे पडळीकर आहेत त्यांनी आतमध्ये मोबाईल नेला आणि तिकडे कम्युनिकेशन केलं असं आरोप केला गेला। सीसीटीव्ही मध्ये ते दिसून आलं, त्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ती निवडणुकीची मतमोजणी ती प्रक्रिया एकंदरीतच वादामध्ये सापडली आहे, कारण अमोल कीर्तीकर यांचा 48 मतांनी पराभव झाला। कुठेतरी मतमोजणी प्रक्रियेमध्ये गोंधळ केल्याचा आरोप अमोल कीर्तीकर आणि त्यांच्या जे समर्थकांनी केला। त्याच्यानंतर अमोल कीर्तीकरांनी मुंबई जिल्ह्याच्या उपनगरचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्याकडे त्या पूर्ण मतमोजणी प्रक्रियेचं सुरुवातीपासून शेवटपर्यंतचं सीसीटीव्ही फुटेज मागितलं, मात्र ते नाकारलं। त्यामुळे अमोल कीर्तीकर पुढे कोर्टात जातील। ही सगळी निर्णय प्रक्रिया जी आहे ती वादात असताना त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असताना अशा पद्धतीनं मोबाईल आतमध्ये घेऊन गेला ती व्यक्ती रवींद्र वायकर यांच्या अत्यंत निकटवर्तीचे निसटता विजय जो आहे तो त्यांचा तिकडे झालेला आहे। त्यामुळे यावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय की या प्रक्रियेमध्ये नक्की काय झालं। मोबाईलचा वापर निषिद्ध असताना किंवा रिस्ट्रिक्टेड असताना आतमध्ये मोबाईल गेला कसा, सुरक्षा यंत्रणेवरती सुद्धा याच्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। कारण गौरी, मी स्वतः जेव्हा मतमोजणी केंद्रावरती गेलो तेव्हा अगदी बुटापासून शर्टावरची बटणं पूर्ण खिसे व्यवस्थित तपासले गेले की कुठे कुठले इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस घेऊन जात नाहीयेत ना। एका सोबतच्या सहकार्याच्या हाताला डिजिटल घड्याळ होतं तेही त्यांनी काढून ठेवायला लावलं। इयरफोन्स आतमध्ये अलाउड करत नव्हते। तर अशा परिस्थितीमध्ये आतमध्ये त्यांचं जाणं आणि तिकडे निवडणूक प्रक्रियेमध्ये गोंधळ होण्या सगळ्या गोष्टींमुळे या सर्व प्रक्रियेवरती निश्चितच प्रश्नचिन्ह निर्माण होते। हो, नक्कीच पंकज, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, शिंदेंच्या सेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या मेहुण्याविरोधात हा गुन्हा दाखल झालेला आहे। तर गोरेगावमधील मतमोजणी केंद्रात पंडलिकरांनी मोबाईल फोन ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। मतमोजणी कर्मचारी दिनेश गुरव यांच्या विरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे। तर शिंदेंच्या सेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या मेहुण्याविरोधात हा गुन्हा दाखल झालेला आहे। रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडलिकरांविरोधात हा गोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल झाल्याचं सध्या समजतंय। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। खरं तर मतमोजणी केंद्रात घोटाळा झाला असा आरोप खरं तर सर्व ठिकाणाकडून करण्यात येत होता। अमोल कीर्तीकर यांनी सुद्धा यावर आक्षेप नोंदवलेला होता आणि शिंदेंच्या सेनेचे खासदार रवींद्र वायकर यांची मुलगी सुद्धा मतमोजणी केंद्रात मोबाईल वापरत होती असा सुद्धा आरोप करण्यात आलेला होता। त्यातच आता ही नवीन माहिती समोर आली आहे। रवींद्र वायकर यांच्या मेहुण्याविरोधात हा गुन्हा दाखल झालाय। तर याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आहेत। सुषमाताई, आपण पाहतोय खरं तर अनेक आरोप प्रत्यारोप होत होते, त्यातच ही नवीन माहिती समोर येते। रवींद्र वायकर याच्या मेहुण्याविरोधात हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि गोरेगावमधील मतमोजणी केंद्रात त्यांच्याकडे मोबाईल फोन ठेवल्याचा आरोप आहे। काय तुमचं म्हणणं आहे? निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर आम्ही वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। खास करून वायकर आणि अमोल कीर्तीकर यांची जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये आजही आमची धारणा आहे की अमोल कीर्तीकर यांचा विजयच झालेला आहे। मात्र ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाच्या काही अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी मेहरबानी केली सत्ताधारी लोकांवर,
आणि सत्ताधारी लोकांनीही त्याचा गैरफायदा घेत मोबाईल वापरणं असेल किंवा या सगळ्या ज्या काही तांत्रिक गोष्टींचा जिथे की मज्जाव केला होता त्या गोष्टी वापरल्या गेल्या, जेणेकरून मतमोजणी प्रक्रियेवरती प्रभाव टाकता येणे शक्य झाले किंवा सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करता येणं त्यांना शक्य झालं. त्यामुळे आम्ही त्यावर आक्षेप नोंदवला होता. आम्ही आमची न्यायालयीन लढाई लढणार आहोत. तुर्तास वायकर यांच्या मेहुण्यावर आणि एका कर्मचाऱ्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे त्याची एफआयआर अजून आमच्या हातात आलेली नाही. एफआयआर हातात आल्यानंतर नेमकी काय कलमं लावली आहेत त्यावरून आम्हाला अधिक बोलणे सोयीस्कर होईल. हो हो, नक्की सुषमाताई, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर आपण पाहतोय रवींद्र वायकर यांच्या मेहुण्याविरोधात हा गोरेगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालेला आहे. पोलीस या संदर्भात कसा तपास करतायत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे.